आज होती संकष्टी चतुर्थी म्हणून छान अशी दारात रांगोळी काढून घेतली आणि दिवसभर तर काय मला शूट करणं झालंच नाही। संध्याकाळी मात्र श्रीशा अशी का लोळते माहिती आहे का, कारण तिचा मामा आला होता म्हणून ती खुश झालती आणि तिचा ना आनंद व्यक्त करायची ही पद्धत आहे। बघा तर कशी करते, कुठं जाऊन कुठं नको असं झालंय तिला। आणि त्यानं ना तिच्यासाठी खेळणी आणली होती, म्हणजे वारी झाली ना आत्ताच, त्यामुळे तिथून ना खेळणी वगैरे आणली होती, गाडी आणि भांडीकुंडी वगैरे आणले होते आणि तेच तिला काढून देत होता। तर बघा किती खुश झाले, ती बघत पण नव्हती त्याच्याकडे, नुसती लाजत होती। आणि हा खुळखुळ्यांचा सेट मात्र रायासाठी आणला होता म्हणून तिने माझ्याकडे दिला, स्वतःपाशी नाही घेतला। त्याच्यानंतर मला ना स्वयंपाक करायचा होता, करायची होती मला कुर्मापुरी। आणि मग इथं मी बड्डे बॉयला मात्र कामाला लावलं होतं, पुऱ्या तळ्यासाठी लावलं होतं त्याला। आणि मला मात्र भीती वाटत होती की तेल वगैरे उडते का काय अंगावर, म्हणून माझी रिॲक्शन बघा तुम्ही। आणि पुऱ्या वगैरे सगळ्या तळून झाल्या, छान अशा पुऱ्या तळल्या त्यानं। मग पटपट अशा पुऱ्या करून घेतल्या, स्वयंपाक झाला, भाजी वगैरे केली सगळी। मग घेतला केक कट करायला, फायर कॅन्डल मात्र आणायचे विसरले होते हे, मग त्यामुळे तसंच आम्ही केक कट केला। आता वाढदिवस कोणाचाही असो, केक मात्र श्रीशालाच कट करायचा असतो कायम, त्यामुळे दोघांनी मिळून, मामा भाचीने मिळून ना केक कट केला आणि सगळ्यात आधी तिलाच चारला केक। तर असं छान असं घरच्या घरी ना छोटंसं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं। आणि हे सगळं होईपर्यंत 11 वाजून गेले होते। मग लगेच जेवायला बसलो, तर छान असं कुर्मापुरी आणि श्रीखंडाचा बेत होता, तर मस्त असं सगळे बसून जेवण केलं। आणि श्रीशाचं मात्र जेवण झालं होतं म्हणून ती कुठे जाऊन बसली आहे बघा कोपऱ्यामध्ये मोबाईल बघत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।